Hello, this is the My Artifact episode number 12-16. आजची तारीख आहे 11 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:17. खरंच हा म्हणजे ज्या आपल्यापाशी पैसा असतो ना, म्हणजे स्वतःपाशी पैसा, जो स्वतःचा पैसा असतो ना, तर आपण आपला पैसा कसाही खर्च करू शकतो. या कसाही आडधूर वाटेल तेव्हा तसा तू खर्च करू शकतो. तुला कोणी काहीही म्हणणार नाही. आज मी पैशाचा असा वापर केला, म्हणजे आज मला आज एक प्रकारे तो एक्सपिरियन्स भेटला की स्वतःचा पैसा खर्च करण्यामध्ये काहीच वाटत नाही. काहीच नाही. 2 सेकंडमध्ये मी 15,000 रुपये खर्च केले. फक्त 2 सेकंडमध्ये. 2 सेकंड नाही म्हणते, 10 सेकंडमध्ये. फक्त 10 सेकंडमध्ये मी 15,000 रुपये उडवून टाकले. खपकन. काहीच विचार नाही केला, कुछ भी नाही. जस्ट लाईक पैसे आले, विशलिस्टमध्ये गेलो, बाय नाव केला, OTP टाकला, सगळंच ऑलरेडी टाकून होतं. मोबाईल नंबर सगळं ऑलरेडी OTP टाकला. पेमेंट सक्सेसफुल. शिपमेंट इज रेडी टू डिलिव्हर. 70 रुपये एक्स्ट्रा दिले का भाऊ तू लवकर दे. तर तो मला प्रॉडक्ट आता मला उद्या भेटेल. डू यू रिअली इमॅजिन? म्हणजे हे सगळी प्रोसेस मी फक्त 10 सेकंडमध्ये केली. सांगू मी पहिले मी नाही का 10 रुपये जरी वस्तू घ्यायची असेल ना, 10 रुपयाची वस्तू नाही, जस्ट लाईक कोणतीही वस्तू घ्यायची असेल ना, मी प्रॉपरली विचार करतो. मी याच्याबद्दल विचार केलं होतं म्हणा, रेडमी नोट 5 प्रो इज रिअली बेटर इन 15,000 रुपीज. 15,000मध्ये हा खूपच मस्त फोन आहे. आणि ऑलरेडी मी डिसाईड केलं होतं का जेव्हा पण पैसे येईन तेव्हा मी शिपमेंट मारून देईल. कपकन पैसे आले मारून दिलं. असं नाही का पैसे आले देन मी चॉईस केला कोणता घ्यायचा. नाही, मी ऑलरेडी चॉईस करून ठेवला होता. ऑलरेडी माझ्या कार्टमध्ये होता. पैसे आले, रपकन मारून टाकला आहे. त्यात काही नाही. बट सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे पैसे. स्वतःचे पैसे असल्यावर आपण काहीही करू शकतो. आज हे मला एक प्रकारे माहीत पडलं. आज काय झालं, गेल्या 15 दिवसांपासून नाही का मी मोबाईलच्याच मागे आहे. मला मोबाईल घ्यायचा आहे. व्हाय? कारण हा मोटो G 3rd जनरेशन हा झाला आहे भासकला. याचा टच काम नाही करून आला, ते वेगळी गोष्ट, जाऊ दे. पण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे चार्जिंग होत नाही आहे. ना कम्प्युटरला होत आहे, ना चार्जरला होत आहे, कशालाच होत नाही. इट जस्ट लाईक मी रिसेट केल्यानंतरही काहीच होत नाही. जैसे थे कुछ भी नाही हो रहा. सो तर आणि माझी प्रॉब्लेम आली आहे कारण माझा जिओचा फोन बंद आहे. सो इट जस्ट लाईक, आणि सगळे इवन मी आर्टिफॅक्ट एपिसोड पण मी आयफोनवर रेकॉर्ड करत आहे, जे की याच्यात मेमोरी पण नाही. त्यामुळे सगळे रेकॉर्ड केलेले आर्टिफॅक्ट एपिसोड मी क्लाउड बेसवर अपलोड करत आहे आणि त्याला स्टार मार्क करत आहे का जेव्हा पण माझ्यापाशी, कारण माझी लॅपटॉप पण आहे, लॅपटॉप घरीच आहे आणि फोन पण नाही. सो जिथे आम्ही डाउनलोड करू, सिरियस लाईक आता मी क्लाउडवरच ठेवून राहिलो सगळे माझे आर्टिफॅक्ट एपिसोड. गेले 10-15 आर्टिफॅक्ट एपिसोड माझे क्लाउडवरच आहे. सो जस्ट लाईक खूप असं म्हणजे असं एकदम अजीब झालं. म्हणजे बघ ना, आता माझी शिफ्ट खतम झाली. 12 वाजले, मी PC शटडाऊन मारला आणि नंतर आता मोबाईल बघितला. काढतोच तर मी भीम ॲप ओपन केलं, बघितलं आहे का. बघतो तर काय माझ्या अकाउंटमध्ये 18,238 रुपये पैसे माझे रिटर्न आले. कारण आज मी फोन मी हप्ताभर अगोदर फोन घेतला होता, मोटो G6 प्ले. सो तो होता एक्सचेंजवर होता आणि तो होता 12,000चा फोन होता, 2,000 रुपयाचा एक्सचेंज. सो आज त्याचा डिलिव्हरी गाय आला, मी त्याला फोन दाखवला. तो म्हणे आम्ही फोन घेऊ शकत नाही म्हणे, याच्यामध्ये स्क्रीनवर खूप मोठा क्रॅक आहे म्हणे. सो वी आर नॉट ॲक्सेप्टिंग दिस. सो त्यांनी प्रॉडक्ट शिपमेंट कॅन्सल केली. ठीक आहे, जाऊ दे म्हटलं. मग नंतर साला 1 वाजता ते झालं, 12 वाजता झालं, 3, 4, 5, 6, 7, 8 वाजले. मला भीती वाटायला लागली, त्याला पैसे केव्हा येईन. मी कस्टमर केअरला फोन लावला. भाऊ म्हणलं माझा फोन
कॅन्सल झाला आहे, तुमच्या लोकांनी कॅन्सल केला, आता माझे पैसे मला वापस केव्हा भेटन म्हणलं. ते म्हणे तुम्हाला 5 ते 6च्या दिवसाच्या दरम्यान तुम्हाला भेटून जाईल म्हणे. आता 5 ते 6 दिवस म्हणजे किती, चला हे मोठी प्रॉब्लेम झाली. म्हणजे पुन्हा 5 ते 6 दिवस थांबा, पुन्हा 5 ते 6 दिवस पेशन्स ठेवा. आणि आजच नाही का हे याची नाही का Xiaomi Redmi Note 5 म्हणजे Xiaomi सगळेच प्रॉडक्ट अवेलेबल होते आज. त्यांचा 3 इयर ॲनिव्हर्सरी होती त्याप्रमाणे. सो सगळेच प्रॉडक्ट अवेलेबल होते आज. इवन Redmi Note 5 Pro मी 464 ब्ल्यू कलरचा घेतला, जो की बहुतच रेअर आहे, भेटतच नाही कुठे. तो ब्ल्यू कलरचा घेतला आणि तो मला भेटला रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजून करीब 5-6 मिनिट झाले असेल तेव्हाच मी ऑर्डर केला. सो म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की आता 18,000तून 15,000 गेले. आता माझ्यापाशी आहे 2,900 काहीतरी, म्हणजे 3,000 रुपये आहे. त्यापैकी 2,000 द्यायचे आहे याला मेसवाल्याला. सो घुमून फिरून माझ्यापाशी निघते काहीतरी 1,200 किंवा 1,000 रुपये निघते. आणि 1,000 रुपयात मला आजची तारीख आहे 11. तर जस्ट लाईक हे 20 दिवस आणि पुन्हाचे 10 दिवस, जस्ट लाईक 30 दिवस 1,000 रुपये. हा उड्या मॅनेज बिलकुलच मॅनेज होणार नाही ना. जर मला वर्धेला जायचं असेल तर मला जायसाठीच मला करीब 70-150 रुपये लागतात, 300 रुपये येणं जाणंच. सो इट जस्ट लाईक रिअली थोडंसं हे आहे. सो माझ्या डोक्यामध्ये थोडासा विचार आला की मी विशालला पैसे दिले होते करीब 4-5 महिना अगोदर, की श्रुतिकासाठी आपण ते पैसे काढले होते ना 2,000-3,000 रुपये, वैभवने 14,000 रुपये वगैरे. सो विशालला म्हणतो की भाऊ थोडंसं पैसे पहा बा माझे, कारण राईट ना मला पैशाची गरज आहे. सो समजा त्यांनी, आणि ऑफकोर्स तो देईनच या. सो त्याला म्हणतो तो देऊन टाका या. सो माझ्यापाशी 3,000 रुपये आणि 2,000 रुपये, 5,000 रुपयांना होऊन जाते, आरामात ॲडजस्ट होऊन जाते. कारण मला रेंट तर काही द्यायचं नाही, कारण ऑलरेडी मी पूर्ण रेंट दिला आहे 3 महिन्याचा. सो रेंट द्यायची काही गरज नाही, फक्त याचे द्यायचे पैसे मेसचे. सो ते देऊन टाकीन. मग उरते किती आपल्यापाशी 3,000 रुपये उरते. 3,000 रुपये आपल्याला 1 महिना आरामात टिकतो, कारण माझा काहीच खर्च नाही, कुछ भी नाही. आणि समोर पण असं काही खर्च मला काही दिसून राहिला नाही. म्हणजे आय डोंट नो, एकदम अचानक समोर काही ना काही आलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल, बट असं तर काही इश्यू वगैरे काही आहे नाही, एव्हरीथिंग इज फाईन. मी विचार केला होता की Redmi Note तो हाच Moto G6 Playच ऑर्डर करा, बट मला वाटलं Moto G6 Play इज नॉट या राईट नाव. आपल्याशी पैसा आहे आणि चान्स पण आहे. सो दमादम आपण घेऊनच टाकू ते का. आता आपण लो एंड फोन घेऊ, मग काही वेळ झाल्यानंतर मग नवीन अजून स्मार्टफोन येईन, तेव्हा आपले ॲप्लिकेशन्स काम करणार नाही वगैरे वगैरे. सो म्हणलं 2,000 रुपये जास्त घेईन, चालून जाईन, थोडंसं तडकी होईल या महिन्याला, बट आपल्या फोनचे प्रॉब्लेमपासून पुरेपूर सुटका होऊन जाईल. राईट, माझ्या आयफोन पण किती सहन करणार आहे, याच्यामध्ये पण खूप सारे ॲप्लिकेशन्स आहे. सो राईट नाव याच्यामध्ये फक्त व्हॉट्सॲप ठेवील आयफोनमध्ये, बाकी काहीच नाही. फेसबुक अनइन्स्टॉल आणि इंस्टाग्राम पण अनइन्स्टॉल करेल. नाही, इंस्टाग्राम राहू देईल आणि हे म्युझिकली या, कारण हे महत्त्वाचे माझ्यासाठी. कारण नाही का, मी जेव्हा बोर होतो ना तेव्हा मी म्युझिकलीच पाहत राहतो. त्यामुळे कसं एक प्रकार मला आयडिया भेटत राहते. आणि यूट्यूब तर आहेच या. सो हे ॲप्लिकेशन राहीलच, म्हणजे आयदर हा फोन चार्जवर राहील तर तो फोन चार्जवर राहील का, बट त्या फोनला चार्ज करायची गरजच नाही. जस्ट लाईक Redmi Note 5 Pro 4,000 mAhची बॅटरी. सो जस्ट लाईक एक दिवस तू कितीही मरू वापर रे, कितीही तू दिवसभर गेम खेळ, 24 घंटे तुझे कुठे गेलेच नाही. 24 घंटे जस्ट लाईक 12 घंटे तू फोनची कितीही मार, 12 घंटे तू कंटिन्यू कॅमेरा सुरू ठेवणार, कंटिन्यू ना फोन गरम येईल ना काही.
12 घंटे झाले. 12 घंट्यानंतर मग तो गचकन, एवढं तुम्ही सांगू शकतो. आणि या माझ्या शेड्यूलमध्ये मला 12 घंटे का, मी इथं थोडी, मी जस्ट लाईक पिक्चर पाहसाठी डाउनलोड करायसाठी वगैरे माझा फोन तो सफिशियंट राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड. सो या, बट फोन इज अदर काइंड. फोन एक गोष्ट आहे जे आपल्याला भेटत आहे, बट दॅट इज नॉट, कारण ही जस्ट एक थिंग आहे जे काही दिवसानंतर ओल्ड होऊन जाणार. बट या गोष्टीपासून आपण स्वतःला काही ना काहीतरी प्रोग्रेस केला पाहिजे या, असं मला वाटतं. तो फोनची गरज आहे या राईट नाव. आणि मला पण थोडंसं बेटर होऊन जाईल या. दॅट्स इट. इतक्यात आपले आर्टिफॅक्ट एपिसोड चांगले होऊन न राहिले. म्हणजे गेले 15 दिवस झाले. म्हणजे जेव्हा मी घरी होतो, म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये, तेव्हा मी थोडंसं चांगला रेकॉर्ड केला होता. बट त्याच्या अगोदर पण असं मला कसं काय आठवत नाही का आपला आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन थोडा चांगला बनला. ही जस्ट लाईक तो वाला आर्टिफॅक्ट एपिसोड बनलाच नाही. मग आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटरवाला आर्टिफॅक्ट एपिसोड तो बनलाच नाही. कारण गेले 15 दिवस झाले या मोबाईलच्या इश्यूमुळे या फोनचा वापर मी नुसतं चार्जिंगसाठी करून राहिलो आहे आणि हॉटस्पॉटसाठी. बाकी या फोनचा काहीच वापर नाही. यूट्यूब फक्त बघून राहिलो आहे, हे बॅटरी असेल तर, नसेल तर या. सो थोडंसं हे सुरू आहे. बट आता राहिलेच किती, उद्याच माझा फोन येईल ना. म्हणजे आजची 11 तारीख, उद्याची 12 तारीख. सो डोंट बी एकदम हे नको. उद्या तुला तुझा फोन भेटून जाईल, राईट. सो दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 12-16. 12-16 ना, वेट, 12-16. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.